नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑपरेशन म्हणजे सहकार या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. जुलै ऑगस्ट 2023 मध्ये झालेली ही परीक्षा आहे. ही परीक्षा 3 तासाची व 80 मार्काची होती. तर त्या ठिकाणी पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. यामध्ये 5 प्रश्न दिले आहेत 5 मार्काला. त्यातील पहिला प्रश्न पाहू आपण. सभासद हे सहकारी संस्थेचे टिंब असतात. अ आहे सावकार, ब आहे सेवक, क आहे मालक. तर मित्रांनो याचं उत्तर आहे मालक. त्यानंतर प्रश्न दुसरा. वयाची टिंब वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. पर्याय आहेत अ 18, ब 15, क 21. याचं उत्तर आहे 18. प्रश्न तिसरा. सहाय्यक निबंधकाची नेमणूक टिंब स्तरावर होते. अ तालुका, ब विभागीय, क राज्य. तिसऱ्याचं उत्तर आहे तालुका स्तरावर. सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर होते. चौथा प्रश्न आहे. भांडवल उभारणीचे टिंब हे बाह्य साधन आहे. अ भाग, ब कर्ज रोखे, क राखीव निधी. याचं उत्तर आहे कर्ज रोखे. म्हणून भांडवल उभारणीचे कर्ज रोखे हे बाह्य साधन आहे आणि कर्ज रोखेच्या खाली अंडरलाईन करायची. प्रश्न 5 आहे. नागरी सहकारी बँक टिंब भागात कार्य करते. पर्याय दिलेत अ शहरी, ब ग्रामीण, क जिल्हा. 5व्याचं उत्तर आहे शहरी. त्यानंतर पहिल्यातला ब योग्य जोड्या जुळवा. 5 मार्कासाठी आहेत. 5 जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला. अ आहे अ गट आणि ब गट. अ गटामध्ये अ संचालक, ब सहयोगी सभासद, क भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा, ड अंकेक्षक आणि 5वा ई अंतिम सभा. ब गटामध्ये दिलेत 1 1904, ब हिशेबलेखन करणे, 3 सहकारी संस्थेचे सावकार, क संयुक्तपणे भागधारक करतो, 5वा हिशेब तपासणी करते, 6 सहकारी संस्थेचे अस्तित्व, 7 सभासदाचे प्रतिनिधी, 8 संस्थेचा शेवट, 9 केवळ प्रवेश शुल्क भरतो, 10 1912. तर प्रश्न पहिला आहे संचालक. आता या ठिकाणी संचालकचं उत्तर आहे सभासदांचे प्रतिनिधित्व कोण करत असतात? संचालक हे करत असतात. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं येणार 7 नंबरचं. अ मधला पहिला आणि ब मधला 7वा सभासदांचे प्रतिनिधी संचालक. त्यानंतर सहयोगी सभासद. सहयोगी सभासदचं उत्तर आहे या ठिकाणी संयुक्तपणे भागधारक करतो. संयुक्तपणे भागधारक करतो. दुसऱ्याचं संयुक्तपणे भागधारक करतो. त्यानंतर भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904. याचं उत्तर काय? 1904. त्यानंतर अंकेक्षक. अंकेक्षक म्हणजे काय? सहकारी संस्थेचे अस्तित्व 6 नंबरचं. सहकारी संस्थेचे अस्तित्व. आणि ई आकडा आहे अंतिम सभा. याचं उत्तर आहे संस्थेचा शेवट. काय? संस्थेचा शेवट 8 नंबरचं. त्यानंतर आपल्याला पुढे पाहिजे खालील विधानांसाठी एक शब्द समूह लिहा. क आकडा आहे तो पण 5 मार्काला आहे. 5 प्रश्न दिले त्यामध्ये.
पहिला प्रश्न आहे केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती. मग त्यासाठी कोणता नाव त्या ठिकाणी तुम्हाला सुचवता येईल की त्यासाठी नाव आहे नाममात्र सभासद. काय नाव याचं उत्तर नाममात्र सभासद. त्यानंतर क मधला दुसरा सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी, त्याला आपण म्हणतो सहकार आयुक्त व निबंधक असं त्याला नाव आहे. त्यानंतर क मधला तिसरा सहकारी संस्थेमध्ये सातत्याने वर्षभर चालणारी हिशेब तपासणी, याचं उत्तर आहे निरंतर हिशेब तपासणी. चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय स्तरावर सहकार शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी सर्वोच्च संस्था, याचं नाव आहे राष्ट्रीय सहकार संघ. पाचवा प्रश्न आहे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँकर म्हणून कार्य करणारी बँक, त्याचं नाव आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जेवढ्या पण सहकारी बँका असतात त्यांची मेन बँक कुठली असते जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला ड, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. त्यातला पहिला आहे सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात. आता यामध्ये सहकारी संस्थेचे सभासद संचालकाची निवड करतात, म्हणजे जेवढे पण सभासद असतात ते काय करत असतात संचालकाची निवड करत असतात. म्हणजे हे उत्तर काय आपलं त्या ठिकाणी बरोबर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्रात अमरावती येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. महाराष्ट्रात अमरावती येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली, याचं उत्तर आहे चूक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती या ठिकाणी स्थापन झालेली नाही, त्यामुळे हे उत्तर चूक आहे. तिसरा आहे भारतात सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज नाही. तिसरा आहे हे पण चूक आहे. भारतात सहकार शिक्षणाची गरज आहे, त्याशिवाय विकास आपला होणार नाही. त्यानंतर चौथा प्रश्न आहे कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते. हे उत्तर बरोबर आहे. कार्यकारी समिती काय आहे कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते, याचं उत्तर काय बरोबर आहे. काय बरोबर. त्यानंतर पाचवा आहे सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. ड मधला पाचव्याचं उत्तर आहे बरोबर. सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते, कारण यामध्ये सर्व लोकांच्या सहयोगाने सहकार हे स्थापन झालेलं असतं, त्यामुळे नफ्यापेक्षा लोकांना महत्त्व या ठिकाणी दिलेलं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 म्हणजे या ठिकाणी 8 मार्काला प्रश्न आहे, 2 मार्काला एक प्रश्न आहे. दिलेले प्रश्न आहेत 6, परंतु आपल्याला त्या ठिकाणी 4च सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे सहयोगी सभासद. तर सहयोगी सभासद जे आहे की जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती संयुक्तपणे सभासदत्वासाठी अर्ज करतात आणि भाग खरेदी करतात, त्यातील ज्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असते त्या सहयोगी सभासद म्हणतात. व्यवस्थापनात सहयोगी होण्याचा आणि लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार नसतो. हे त्या ठिकाणी सहयोगी सभासदाचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न भाग भांडवल.
हे पण 2 मार्काला आहे. भाग भांडवल हे सहकारी संस्थेचे प्रमुख वित्तीय साधन आहे. भाग भांडवल हे वित्त उभारणीत अंतर्गत साधन आहे. भाग भांडवलाची उभारणी भाग विक्रीद्वारे करण्यात येते. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या कायम मालकीचे असते. हे उत्तर झालं भाग भांडवलाचं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे नाणे बाजार. नाणे बाजार पण 2 मार्काला आहे. त्याचं उत्तर आपण पाहू. नाणे बाजार हे पैशाच्या अल्पकालीन, मध्यकालीन व दीर्घकालीन व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांचे संयुक्त नाव आहे. राज्य सहकारी बँक नाणे बाजारात त्याच्याकडे असलेल्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक करते. आवश्यकता भासल्यास राज्य सहकारी बँक नाणे बाजारातून कर्जाची उभारणी करते. अशा प्रकारे नाणे बाजाराचं उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न पाहायचा आहे चौथा, सहकार वर्ष. हा पण 2 मार्काला आहे. त्याचं उत्तर आपण पाहू. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार सर्व सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष समान असते. 1 एप्रिल ते 31 मार्च हा सहकार वर्षाचा कालावधी असतो. हे सहकार वर्षाचं उत्तर आपलं आहे. त्यानंतर 5वा आहे सहकार आयुक्त व निबंधक. या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. हा पण 2 मार्काचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 224 व कलम 3 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्ती सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात. तो सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. त्यानंतर प्रश्न 6वा, सहकार शिक्षण. या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. हा पण 2 मार्काचा प्रश्न आहे. डॉक्टर कृष्णस्वामी यांनी असे प्रतिपादन केले आहे की सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देश यांचे ज्ञान देणे होय. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सहकारविषयक शासकीय संस्था सहकार शिक्षणाची जबाबदारी पार पाडतात. हे झाले 6 प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2. 6 मार्काला आहेत. त्यामध्ये 3-3 मार्काला तुम्हाला लिहायचे आहेत. 3 प्रश्न दिले आहेत, फक्त त्यातले 2च तुम्हाला लिहायचे आहेत. सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण सर्वसामान्यांच्या विकासासाठी असलेली सहकार चळवळ, सहकारी संस्था राजकीय पक्षांची राखीव कुरणे बनली आहेत. सहकारी संस्थांना निधी राजकीय नेते निवडणुका लढवण्यासाठी अन्य राजकीय कार्यासाठी वापरतात. सहकारी संस्था विशिष्ट वजनदार राजकीय नेते याची मक्तेदारी बनल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे सहकारी चळवळीची अवनती झाली आहे. त्यानंतर प्रश्न 2, पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. याचं उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण निबंधकाकडून संस्था नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत सहकारी संस्थेचा प्रवर्तक पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करतो. सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेस नियामक सभा असे म्हणतात. या सभेत पुढील कामकाज करण्यात येते. 1. सभेच्या अध्यक्षांची निवड. 2. संस्थेच्या नोंदणीविषयीची माहिती सभासदांना देणे. 3. संस्थेच्या उपविधीस स्वीकृती देणे. 4. एका वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. 5. संस्था स्थापन करण्यासाठी झालेल्या खर्चाला मान्यता देणे. प्रवर्तकाच्या नावे असणारे बँकिंग खाते संस्थेच्या नावाने करणे. नवीन सभासदांना प्रवेश देणे. सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरवणे. आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे. अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय. अशा प्रकारे पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर सहकारी संस्था अस्तित्वात येते. त्यानंतर
प्रश्न तिसरा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण वित्त हे वित्तीय संस्थांचे जीवदायी रक्त आहे. त्याचा पुरवठा आटल्यास संस्थेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करते. या बहुसंख्य संस्था अकार्यक्षम असल्याने त्यांची थकबाकी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहेत. वाढत्या थकबाकीमुळे खेळत्या भांडवलाचा ओघ वाढत चालला आहे. राजकारणी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे थकीत कर्जाची वसुली करता येत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येते. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 झालेला आहे आपला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 12 मार्काला दिलेले आहेत. म्हणजे एक प्रश्न त्या ठिकाणी 4 मार्काला दिलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये 2 मार्कालाच हा प्रश्न असतो, परंतु या ठिकाणी 4 मार्काला फरक स्पष्ट करा दिलेला आहे. यामध्ये पहिला फरक आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. आता क्रियाशील सभासद यामधील अर्थ आपण समजून घेऊ. सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या भागधारक व्यक्तीस क्रियाशील सभासद म्हणतात. तर नाममात्र सभासदाचा अर्थ आपण पाहू. सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात. त्यानंतर भागधारणा दोन्हीमध्ये कशा प्रकारे आहे ते आपण पाहू. क्रियाशील सभासदामध्ये भागधारणा. क्रियाशील सभासद संस्थेचे प्रवेश शुल्क भरतो आणि किमान भाग खरेदी करतो. नाममात्र सभासदमध्ये भागधारणा कशा प्रकारे असते ते पाहू आपण. नाममात्र सभासद संस्थेचे केवळ प्रवेश शुल्क भरतो, त्याने भागांची खरेदी केलेली नसते. तिसरा, भाग प्रमाणपत्रावर नाव. क्रियाशील सभासदामध्ये भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. नाममात्र सभासदामध्ये भाग प्रमाणपत्रावर नाव कशा प्रकारे असतं, तर नाममात्र सभासदाचे भागांची खरेदी केली नसल्याने भाग प्रमाणपत्रावर त्याचे नाव नसते. त्यामध्ये चौथा घटक सांगितला आहे की मतदानाचा आणि व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार क्रियाशील सभासदाला कशा प्रकारे असतो आणि नाममात्र सभासदाला कशा प्रकारे असतो हे आपण पाहणार आहोत. क्रियाशील सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार असतो. तसेच निवडून आल्यास संस्थेच्या व्यवस्थापनात तो सहभागी होऊ शकतो. तर नाममात्र सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार नसतो. व्यवस्थापन समितीवर निवडून येण्यास नाममात्र सभासद अपात्र असतो. त्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न पाहायचा आहे वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. वैधानिक हिशेब तपासणीचा अर्थ आपण पाहू. सहकारी कायद्यानुसार संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्यांच्या आत जी हिशेब तपासणी करणे बंधनकारक असते त्यास वैधानिक हिशेब तपासणी असे म्हणतात. अंतर्गत हिशेब तपासणीमध्ये संस्थेच्या प्रशासकीय कार्याचा भाग म्हणून वर्षभर जी हिशेब तपासणी केली जाते आणि जी ऐच्छिक असते त्यास अंतर्गत हिशेब तपासणी असे म्हणतात. वैधानिक हिशेब तपासणीचा उद्देश आणि अंतर्गत हिशेब तपासणीचा उद्देश आपण पाहणार आहोत. सुरुवातीला वैधानिक हिशेब तपासणीचा उद्देश काय असतो ते पाहू आपण. संस्थेची सत्य आणि वास्तविक आर्थिक परिस्थिती काय आहे त्याचे परीक्षण करते. अंतर्गत हिशेब तपासणीचा उद्देश काय असतो,
तर संस्थेचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे आणि निर्दोष व्हावेत आणि त्यातील गैरव्यवहार शोधून काढणे. त्यानंतर वैधानिक हिशेब तपासणीमध्ये कोणाद्वारा, तर निबंधकाने नियुक्त केलेल्या आणि विहित पात्र धारण केलेल्या अंकेक्षकाद्वारे केली जाते. अंतर्गत हिशेब तपासणीमध्ये काय, संस्था कोणाही व्यक्तीची अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून नेमणूक करते आणि त्याच्याद्वारा निरंतर हिशेब तपासणी केली जाते. वैधानिक हिशेब तपासणीमध्ये चौथा मुद्दा, कोणाद्वारे नेमणूक होते, तर निबंधक नोंदणीकृत अंकेक्षकाच्या यादीतून वैधानिक हिशेब तपासणीची नेमणूक करतो. तर अंतर्गत हिशेब तपासणीमध्ये संस्थेचे संचालक मंडळ अंतर्गत हिशेब तपासणीची नेमणूक करते. त्यानंतर प्रश्न तिसरा, भाग आणि कर्जरोखे. भागचा अर्थ आणि कर्जरोखेचा अर्थ आपण पाहणार आहोत. सुरुवातीला संस्थेच्या एकूण भाग भांडवलातील सभासदाचा हिस्सा म्हणजे भाग होय. भाग हे संस्थेच्या भांडवल उभारणीचे अंतर्गत साधन आहे. कर्जरोखेचा अर्थ मध्ये पाहू आपण, ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली देते त्यास कर्जरोखे म्हणतात. कर्जरोखे हे संस्थेच्या भांडवल उभारणीचे बहिर्गत साधन आहे. त्यानंतर भागमध्ये स्वीकृती. संस्थेच्या नियमानुसार ज्या व्यक्तीस सभासद म्हणून स्वीकृत केले जाते त्यास भाग भांडवलाची विक्री करण्यात येते. कर्जरोखेमध्ये स्वीकृती कशा प्रकारे असते, तर संस्थेच्या नियमानुसार ज्या व्यक्तीने कर्जरोखे प्राप्त व्हावे यासाठी अर्ज केला असेल त्यास स्वीकृती मिळाल्यानंतर कर्जरोख्यांची विक्री करण्यात येते. त्यानंतर भागमध्ये मालकी हक्क. भागधारकाला त्याच्या भागाच्या मालकीचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र देण्यात येते. कर्जरोखेमध्ये कर्जरोखे धारकाला त्याच्या कर्जावर रकमेचा पुरावा म्हणून कर्जरोखे दिले जातात. भागमध्ये उत्पन्न. भागधारक सभासदाला त्याच्या भागावर लाभांश दिला जातो. कर्जरोखेमध्ये उत्पन्न. कर्जरोखे धारकाला त्याच्या कर्जरोख्यावर निर्धारित व्याज दिले जाते. त्यानंतर प्रश्न चौथा, नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या दोन्हीतला फरक आपण पाहणार आहोत. नागरी सहकारी बँक कुणाला म्हणायचं, ज्या नागरी सहकारी पतसंस्थांचे भांडवल रुपये 1 लाखापेक्षा अधिक असते त्या बँकिंगचे सामान्य कार्य करतात आणि इतर सहकारी संस्थांना सदस्यत्व देत नाहीत. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये या बँकांच्या उद्देशात इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारणे या उद्देशाचा समावेश असतो. नागरी सहकारी बँकेमध्ये या बँका शहरी आणि निमशहरी क्षेत्रात कार्य करतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कार्य करतात. तसेच नागरी सहकारी बँका बिगर शेती व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करतात, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेती व तत्सम व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करतात. नागरी सहकारी बँकाद्वारे रिझर्व्ह बँकेचे आणि सहकार खात्याचे असे दुहेरी नियंत्रण असते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकावर राज्य सहकारी बँकेचे नियंत्रण असते. हे झालं आपलं फरक स्पष्ट करा. टोटल 12 मार्काला प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न आहे 5वा, संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2 8 मार्काला आहेत. म्हणजे एक टिप तुम्हाला 4 मार्काला लिहायची आहे. त्यामध्ये 3 दिलेत, 3 पैकी फक्त 2च लिहायची आहेत. त्यामध्ये पहिला आहे ठेवीचे प्रकार. ठेवीचे प्रकार यामध्ये मुख्यत्वे करून 4 प्रकार आहेत. त्यामधील आपण 4 प्रकार पाहू. पहिला आहे बचत ठेवी. नियमित उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्ती संस्थेत बचत ठेव खात्यात आपापल्याकडे रक्कम जमा करतात. त्यातील शिल्लक रकमेवर त्यांना ठराविक दराने व्याज दिले जाते. पैशाचे व्यवहार करण्यासाठी धनादेश पुस्तक आणि त्याची नोंद असणारी खाते पुस्तिका दिली जाते. बचत खात्यातून ठराविक वेळेला रक्कम काढता येते. सभासदांनी किमान शिल्लक रक्कम बचत ठेव खात्यात ठेवणे बंधनकारक असते. बचत ठेव हे निरंतर खाते आहे. चालू ठेवी. व्यापारी, उद्योजक आणि त्यांच्या संस्था आपले आर्थिक व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी चालू ठेवी संस्थेत जमा करतात.
त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या खात्यातून केले जातात. खातेदारास धनादेश पुस्तक व व्यवहाराची नोंद असणारी खाते पुस्तिका दिली जाते. या खात्यात कितीही वेळा रकमेचा भरणा करता येतो आणि रक्कम काढता येते. या खातेदारांना ठराविक अटीवर अधिविकर्ष सवलत दिली जाते. खात्यातील शिल्लक रकमेवर नाममात्र व्याज दिले जाते. तिसरा पॉईंट आहे मुदत ठेवी. ठेवीचा प्रकार तिसरा मुदत ठेवी. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती त्याच्याकडे असणारी अतिरिक्त रक्कम अधिक व्याज प्राप्तीच्या उद्देशाने मुदत ठेवीत जमा करतात. त्यांना ठेव पावती दिली जाते. मुदत पूर्ण होण्याआधी सामान्यतः ठेवीची रक्कम काढता येत नाही. मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याज ठेवीदारांना दिले जाते. ठेवीच्या कालावधीनुसार व्याजदर निश्चित केला जातो. त्यानंतर चौथी ठेव आहे पुनरावर्ती ठेव. भविष्यकालीन तरतूद म्हणून आणि नियमित बचतीची सवय म्हणून मध्यमवर्गीय पुनरावर्ती खात्यात विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम दरमहा जमा करतात. त्यांना खाते पुस्तिका दिली जाते. त्यावर दिले जाणारे व्याज आकर्षक असल्याने ठराविक उत्पन्न गटातील व्यक्ती या ठेवीस पसंती देतात. ठेवीची मुदत संपल्यानंतर खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम आणि त्यावरील व्याज खातेदारास दिले जाते. हे झालं आपलं त्या ठिकाणी ठेवीचे प्रकार. आता आपल्याला पुढे पाहिजे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ याबद्दल माहिती पाहिजे आहे. मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट या संस्थेची 13 जुलै 1918 मध्ये स्थापना करण्यात आली. 1957 साली तिचे नामकरण मुंबई राज्य सहकारी संघ असे करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जुलै 1961 मध्ये तिला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असे नामकरण करण्यात आले. या संघाची उद्दिष्टे आपल्याला पाहिजेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची उद्दिष्टे. पहिलं उद्दिष्ट आहे सहकार खात्यातील आणि सहकारी संस्थातील सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे आणि त्यांची कार्यवाही करणे. सहकारी संस्थेच्या सभासदांचे शिक्षणविषयक कार्यक्रम तयार करणे आणि त्याची कार्यवाही करणे. सहकाराच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचे विविध उपक्रम आयोजित करणे. सहकारविषयक मासिके, त्रैमासिके, पुस्तके आणि भित्तिपत्रके प्रसिद्ध करणे. नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करणे आणि प्रोत्साहन देणे. सहकारी चळवळीचा अभ्यास, संशोधन आणि मार्गदर्शन करणे. सहकारी चळवळ, सहकारी संस्था आणि शासन यातील दुवा म्हणून कार्य करणे. यंत्रणा. महाराष्ट्रातील सहकारविषयक शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, प्रचार, प्रसिद्धीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडे सोपविण्यात आली आहे. या राज्यस्तरीय यंत्रणेच्या नियंत्रणाखाली 7 विभागीय सहकार मंडळे, 13 सहकारी प्रशिक्षण केंद्रे आणि तेथे जिल्हा सहकार बोर्ड मंडळे सहकारविषयक प्रशिक्षणाची पार पाडतात. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचालित 2 सहकारी महाविद्यालये आहेत. त्यातील डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबोधन संस्था नागपूर येथे आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबोधन संस्था पुणे येथे आहे. तिसरा सहकार चळवळी पुढील आव्हानावरील उपाय हे आपल्याला पाहिजे. कोणकोणते उपाययोजना करता येते ते आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली आहे उपाययोजना कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणे. सहकार चळवळी पुढील असणारी आव्हानावरील उपाय आपल्याला करायचे आहेत. भागधारकांमध्ये व समाजामध्ये सहकार क्षेत्राची विश्वासार्हता वाढवणे आवश्यक आहे. भागधारक समाज व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी पात्र व कुशल मनुष्यबळाची नेमणूक करणे गरजेचे आहे. विश्वासार्हता वाढवण्यासाठी संस्थेच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. दुसरा आहे आधुनिक तंत्राचा वापर. सहकारी संस्थांनी आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक उत्पादन साधनांचा वापर आपल्या उत्पादन प्रक्रियेत केला पाहिजे. तिसरा आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होण्यासाठी सहकारी संस्थांमधील सहकर्मचाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे लागेल. चौथं उच्च शिक्षित तज्ज्ञ अनुभवी व्यवस्थापकांची नेमणूक. स्पर्धात्मक बाजारपेठेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञ, कुशल व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सहकारी संस्थेने आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा स्वीकार करावा.
5वं आहे भांडवल उभारणीस प्राधान्य. जागतिकीकरणाच्या काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांनी विविध मार्गांचा अवलंब करून भांडवल उभारणीस प्राधान्य द्यावे. ही सहकार चळवळी पुढील असणारी आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना आपण पाहिलेली आहेत. 5 उपाययोजना आपल्याला सांगितलेले आहेत.